नमस्कार मंडळी, आदिती रेसिपी कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या कट्ट्यावर आपण करणार आहोत पालक चना मसाला। एकदम चमचमीत टेस्टी, पुरीसोबत खा, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, कशासोबतही एकदम भारी। चला तर बघूया कृती। कुकर ठेवलेला आहे इथे गॅसवर, त्यामध्ये भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत मी। ते आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत 3-4 शिट्ट्या करून। त्यासाठी त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, एक तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा। हे छान कुकर लावून 3-4 शिट्ट्या घेऊया आपण। तोपर्यंत इथे खलबत्त्यात 8 ते 10 काळे मिरे, 3-4 लवंगा, दालचिनीचा तुकडा, 2-3 वेलची हे छान कुटून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात 1.5 ते 2 वाटी चिरलेला पालक घेऊया। अर्धा वाटी दही घ्यायचं आहे। याच्यातही आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून छानपैकी पेस्ट करून घ्यायची पालकाची। आता आपण भाजी कशी करायची ते पाहू। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, 2-3 पळ्या। तेल तापल्यानंतर याच्यात जाईल मोहरी। मोहरी मस्तपैकी तडतडली की याच्यामध्ये घ्यायचा आहे कांदा। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो छान परतवून घ्यायचा आहे। आता याच्यात घ्यायचं आहे 1 ते 2 चमचे आलं लसणाची पेस्ट। हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे कुटलेले मसाले आहेत ते ह्याच्यातच आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे तेलात परतवल्यावर त्याचा मस्तपैकी जो सुगंध आहे तो आपल्या भाजीला लागेल, छान एकजीव होईल मसाला या तेलामध्ये। मस्त परतवून झालेला आहे आपला। आता आपण याच्यामध्ये जी पालकाची पेस्ट केली होती दही पालकाची, ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। मस्त पालकाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपले साधे मसाले टाकायचे आहेत आपल्याला। आता हळद, तिखट, जिरे पावडर, धणे पावडर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कढईला लागणार नाही आपला मसाला। अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपण जे शिजवलेले हरभरे आहेत ते पाण्यासकट आपल्याला ह्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये टाकायचे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ बेतातच टाकायचं आहे, कारण आपण हरभरे शिजवताना पण मीठ टाकलं आणि पालकाची पेस्ट करताना पण मीठ टाकलं, म्हणून मीठ थोडंच टाकायचं आहे। आता 10 मिनटं आपले शिजवून झालेली आहे भाजी आणि आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरात सगळ्यांना 100% आवडेल याची गॅरंटी। आणि रेसिपीला एक तरी लाईक नक्की करा। थँक्यू।